रुई ग्रामपंचायतीच्या 2026च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 6 प्रभागातील 17 सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी ग्रामदैवत हनुमान मंदिर येथे पार पडली। मंडळ अधिकारी जानकी मिराशी यांच्या उपस्थितीत चिठ्ठी पद्धतीने एका लहान मुलाच्या हस्ते सोडत काढण्यात आली। यामागे एकूण 17 जागांपैकी 9 जागा महिलांसाठी तर 8 जागा पुरुषांसाठी आरक्षित करण्यात आल्या। रुई प्रभाग 1 मध्ये अनुसूचित जाती पुरुष, नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष आणि सर्वसाधारण महिला अशी आरक्षणे निश्चित झाली। प्रभाग क्रमांक 2 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण पुरुष अशी विभागणी करण्यात आली आहे। प्रभाग क्रमांक 3 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील 2 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत। प्रभाग 4 मध्ये अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण पुरुष, प्रभाग क्रमांक 5 मध्ये अनुसूचित जाती पुरुष, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण पुरुष, तर प्रभाग क्रमांक 6 मध्ये अनुसूचित जाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण पुरुष अशी आरक्षणे जाहीर करण्यात आली आहेत। दरम्यान आरक्षण सोडतीचे ठिकाण ग्रामदैवत हनुमान मंदिरात ठेवण्यात आल्याबाबत काही ग्रामस्थांनी आक्षेप नोंदविला। तसेच जाहीर झालेल्या आरक्षणाविरोधात अपील करण्याचाही विचार काहींनी व्यक्त केला। आरक्षण जाहीर होताच गावातील अनेक इच्छुक उमेदवारांची राजकीय गणिते बदलल्याची चर्चा रंगली असून आगामी निवडणुकीत कोणत्या गटाकडून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत उत्सुकता वाढली आहे। आता सर्वांचे लक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याकडे लागले आहे। यावेळी मंडल अधिकारी जानकी मिराशी, तलाठी पूजा सावंत, ग्रामसेविका गीता गोंगारडे, पोलीस पाटील नितेश तराळ, संजय मगदूम, सुभाष चौगुले, अभय कश्मीरे, संदीप दुरुगरे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।